जय हिंद मित्रांनो. हे बघा, आपण आपल्या चॅनलवरती आजपासून जो आपला इतिहास हा विषय आहे याचा जो आपण एक संपूर्ण स्टडी करणार आहोत, त्याचा आज आपल्याला म्हणता येईल ओव्हरव्ह्यू बघायचा आहे की आपण तो कशा प्रकारे स्टडी करणार आहोत. तो कुठला पार्ट आपण आज सर्वप्रथम घेणार आहोत, कुठला पार्ट तुमचा जो एक्झाम ओरिएंटेशनने बघितला तो महत्वाचा आहे, हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. तर आपला जो सब्जेक्ट चालू होणार आहे तो म्हणजे इतिहास. इतिहास म्हणजे काय? तर बघा, इतिहास म्हणजे काय? तर इति म्हणजे असे आणि हास म्हणजे घडले होते. मग हे झाली इतिहासाची सरळ, सोपी आणि कमी शब्दामध्ये व्याख्या. तर बघा, त्यानंतर काय आहे, इतिहासाचा जेव्हा आपण स्टडी करतो, हा इतिहास आपण प्रामुख्याने 3 भागांमध्ये विभागणी करतो. तर बघा, तर इतिहासाचे 3 भाग कुठले? तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिला बघायला मिळेल प्राचीन इतिहास, दुसरा मध्यकालीन इतिहास आणि तिसरा आधुनिक इतिहास. आधुनिक इतिहास. तर बघा, हे 3 जे पार्ट आहेत हे आपल्याला प्रामुख्याने अभ्यासायचे आहेत. तर बघा, हा प्राचीन इतिहास कुठून कुठपर्यंत आहे? तर हा प्राचीन इतिहास जो आहे हा आपण म्हणू शकतो त्याचा जो सुरुवात आहे ही अजून अज्ञात आहे. हे अज्ञात सुरुवात पासून आपण याला 720 AD पर्यंत आपण याला काउंट करतो. हा मध्यकालीन इतिहास कुठपर्यंत काउंट करतो आपण? हा मध्यकालीन इतिहास आपण 720 AD ते 1707 पर्यंत. आणि तदनंतर आधुनिक इतिहास. तर आधुनिक इतिहास बघा, आधुनिक इतिहासाच्या मान्यता अशा आहेत की कोणी कोणी जो आधुनिक इतिहास आहे हा 1707 ते आतापर्यंत धरतो, व कोणी कोणी जो आधुनिक इतिहास आहे हा भारत स्वतंत्र होईपर्यंत म्हणजे 1947 पर्यंत जे आहे हे ग्राह्य धरतात. तर बघा, 1947. तर बघा, हे तिन्ही जेव्हा आपल्याला अभ्यासायचे आहेत त्याच्यामध्ये आपले मुख्य पॉईंट काय असणार आहे? तर बघा, त्याच्याही आधी तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की जेव्हा हा इतिहासाची जी आपण टाइमलाईन बघतो, हे जेव्हा एका स्केलवरती आपण जेव्हा बघतो त्यावेळेस आपल्याला काय बघायला मिळतं की हे जे वर्ष आहेत हे तुम्हाला कुठं प्लस मायनस बघायला मिळतील. हे प्लस मायनस का बघायला मिळतील? कारण की इतिहासामध्ये असं झालेलं नाहीये की आज असं आपल्याला म्हणता येईल की 1707 एक जण उठला आणि आजपासून मध्यकालीन इतिहास संपला आणि आधुनिक इतिहास सुरू, असं कुठल्या प्रकारे झालेलं आपल्याला बघायला मिळत नाही. तर बघा, हे जे वर्ष आहेत हे जेव्हा आपल्याला म्हणता येईल जेव्हा मानव हा आधुनिक युगाकडे वळत होता, त्याच्यामध्ये बदल हा एका दिवसामध्ये आलेला नाही. त्यामुळे याला कुठलीही एक फिक्स डेट हे अशी आपल्याला बघायला मिळत नाही. तर बघा, की वर्षानुवर्ष चाललेली जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये जे झालेले बदल आहेत ते जेव्हा कळून यायला सुरुवात झाली त्यावेळेस एक वेल डिफाईन किंवा एक सर्टेन पिरियड आपल्याला म्हणता येईल की जो हा काउंट केला जातो. तर बघा, आता या प्राचीन इतिहासामध्ये आपल्याला काय बघायचं आहे? तर प्राचीन इतिहासामध्ये आपल्याला या जगाची उत्पत्ती, जसं की आपल्याला म्हणता येईल की आपल्या मानवाची जी सुरुवात आहे, हा मानवाची निर्मिती कशी झाली, मानव आधुनिकृत कसा होत गेला, मानव पहिले हा गुहांमध्ये राहत होता, तर नंतर शेतीकडे आला, शेती करायला सुरुवात केली. त्याच्याही आधी त्याला शिकार करा शिकार शिकार करत होता. शिकार करण्यासाठी अवजार वापरत नव्हता. तर नंतर अवजार आली, अवजारानंतर मानव शेती करायला लागला. जेव्हा शेती करायला लागला तेव्हा एका ठिकाणी राहायला लागला तेव्हा त्याचा समूह जो आहे हा एका ठिकाणी गोळा व्हायला लागला. हा समूह गोळा होऊन एक
विकसित संस्कृती तयार झाली, तिला आपण हडप्पा सिव्हिलायझेशन म्हणतो किंवा सिंधू घाटी सभ्यता म्हणतो. जी हडप्पा संस्कृती आहे किंवा हडप्पा सभ्यता आहे, हे कशी निर्माण झाली, हिचा ऱ्हास कसा झाला, तदनंतर आलेला जो हडप्पा नंतरचा काळ आहे. हडप्पामध्ये बघा, हडप्पामध्ये प्रामुख्याने दोन विभाजन पडतात. एक पूर्वीची हडप्पा हडप्पा सभ्यता आणि एक नंतरची हडप्पा सभ्यता, हडप्पन सभ्यता. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर नंतर वैदिक काळ आला. वैदिक वैदिक काळ आल्यानंतर काय झालं, ते चातुर्वर्ण व्यवस्था लागू झाली. आहे चातुर्वर्ण व्यवस्थेनंतर काय झालं, बौद्ध आले, भगवान महावीर आले. हे जे झालेलं आहे, हे आपल्याला जे आहे त्या प्राचीन इतिहासामध्ये अभ्यासायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की जे काही राजघराणे आहेत ते प्राचीन इतिहासामध्ये होते ते बघायचे आहेत. ते त्यावेळेची अर्थव्यवस्था बघायची आहे, त्यावेळेची आपल्याला ग्रामीण व्यवस्था बघायची आहे, त्यावेळेची आपल्याला कौटुंबिक व्यवस्था बघायची आहे. हे आपल्याला सर्व त्या इतिहास विषयात, ते बी प्रामुख्याने प्राचीन इतिहासामध्ये अभ्यासायचं आहे. तर बघा, त्याच्यामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, एक मानवाची उत्पत्ती. दुसरं काय अभ्यासायचं आहे, दुसरं जे प्रामुख्याने आपल्याला अभ्यासायचं आहे ते म्हणजे काय, ते आपल्याला बघायचं आहे पाषाण काळ. आता या पाषाण काळामध्ये बघा, जुना पाषाण काळ आहे, मध्य पाषाण काळ आहे, नवा पाषाण काळ आहे, ताम्र पाषाण काळ आहे. हे आपल्याला चारीचे चारी जे आहेत हे या पाषाण काळामध्येच अभ्यासायचे आहेत. तर नंतर आपल्याला काय बघायचं आहे, तर नंतर आपल्याला बघायचं आहे हडप्पा सभ्यता. हडप्पा सभ्यता बघायची आहे. तर नंतर आपल्याला काय बघायचं आहे, वैदिक सभ्यता बघायची आहे. आणि तदनंतर आपल्याला काय बघायचं आहे, तर नंतर आपल्याला बघायचं आहे पाचवा पॉईंट जो असणार आहे आपला बौद्ध जैन धर्म अभ्यासायचे आहेत. त्याच्यामध्येच आपल्याला जो फिलॉसॉफीचा थोडासा पार्ट आहे तो म्हणजे चारवाक फिलॉसॉफी असेल, हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आता जेव्हा आपण मध्यकालीन इतिहासाचा स्टडी करणार आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर मध्यकालीन इतिहासामध्ये बघा आपल्याला काय बघायचं आहे, मध्यकालीन इतिहास हा आपण कुठपासून चालू करतो, तर या मध्यकालीन इतिहासाची आपण एक जे आपल्याला म्हणता येईल जी सुरुवात करायची जी ठरवलेली आहे किंवा जी ठरलेली आहे ती म्हणजे महमूद गझनीचे जे आक्रमण आहे त्यापासून आपण सुरुवात करतो. तर त्यालाच अनुसरून आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला भारतावरती झालेले अरब व तुर्क आक्रमण बघायचे आहे. दुसरं काय बघायचं आहे, दिल्ली सल्तनत बघायची आहे. दिल्ली सल्तनत बघायची आहे. तिसरं काय बघायचं आहे, मुघल साम्राज्य बघायचं आहे. मुघल साम्राज्य बघायचं आहे. तदनंतर आपल्याला काय बघायचं आहे, हे झाले 3 महत्वाचे पॉईंट. आणि तदनंतर आपल्याला बघायचे आहे भारतामध्ये उदयास म्हणजे मुघलांच्याच काळामध्ये उदयास आलेल्या ज्या छोट्या छोट्या
सत्ता आहेत त्या बघायच्या आहेत. जसे की राजपूत सत्ता असतील, मराठा असतील, किंवा खाली जे उदयास आलेल्या ज्या खूप साऱ्या सत्ता आहेत, विजापूरची सत्ता असेल, ते आपल्याला जे आहे हा चौथा पॉईंट अभ्यासायचा आहे. मराठा, राजपूत व सर्व प्रादेशिक सत्ता हे आपल्याला अभ्यासायचे आहे. तदनंतर आपल्याला काय बघायचं आहे, आधुनिक भारत. आणि आधुनिक भारताचा अभ्यास करताना जे आहे दोन पार्ट पडतात, ते म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीचा भारत आणि स्वतंत्र उत्तर भारत. तर बघा, स्वातंत्र्यापूर्वी जे इंग्रजांसोबत झालेल्या चळवळी असतील, किंवा औरंगजेबाच्या मृत्यूनंतर म्हणजे 1707 नंतर झालेल्या ज्या सर्व काही ज्या घटना असतील, ह्या आपल्याला कशामध्ये बघायच्या आहेत, त्या आधुनिक इतिहासामध्ये बघायच्या आहेत. त्या आधुनिक इतिहासामध्ये बघत असताना 1707 पासून, म्हणजेच जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू झाला व जे आपण म्हणतो स्ट्रॉंग मुघल किंवा शक्तिशाली मुघल जे आहेत ते संपले. तदनंतर जे विकर मुघल झाले, जे कमपत मुघल झाले, त्यांची जी सत्ता आहे हे आपल्याला आधुनिक याच्यामध्येच बघायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर याच्यामध्ये बघा, नंतरचे मुघल बघायचे आहेत. महत्वाच्या लढाया बघायच्या आहेत. बक्सारच्या लढाया असतील, अँग्लो मराठा युद्ध असतील, टिपू सुलतानाने आपल्याला म्हणता येईल अँग्लो म्हैसूर युद्ध असतील, हे आपल्याला जे आहेत ह्या महत्वाच्या लढाया अभ्यासायच्या आहेत. कारण की ह्या एक्झाम मध्ये वारंवार फ्रिक्वेंटली विचारल्या जातात. त्यामुळे ह्या लढाया आपल्याला सविस्तररित्या बघायच्या आहेत. तदनंतर तिसरा पॉईंट काय असणार आहे, तिसरा पॉईंट आपला असणार आहे जे इंग्रजांचे गव्हर्नर जनरल्स आहेत. गव्हर्नर असतील, पहिले गव्हर्नर आले, मग गव्हर्नर जनरल हे पद झालं, हे आपल्याला जे आहे हे अभ्यासायचं आहे. त्यांनी त्यांच्या सुरू केलेल्या सर्वात पहिल्या 3 वखारी, मुंबई असेल, कलकत्ता असेल, मद्रास असेल, ह्या जे 3 वखारी आहेत, ह्या 3 वखारी स्थापन झाल्या. त्यानंतर काय झालं, आणि बंगाल प्रांताचा गव्हर्नर कसा झाला, त्या गव्हर्नरकडे गव्हर्नर जनरल हे पद कसं आलं, आणि संपूर्ण भारतामध्ये इंग्रजांनी सत्ता कशी प्रस्थापित केली, हे आपल्याला बघायचं आहे. तर आपल्याला म्हणता येईल गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर चौथा पॉईंट काय असणार आहे, चौथा पॉईंट असणार आहे इंग्रजांची प्रशासकीय व्यवस्था कशी होती, त्यांची शासन करण्याची पद्धती कशी होती, हे आपल्याला बघायची आहे. शासन करण्याची पद्धत जी आहे हे आपल्याला बघायची आहे. त्यानंतर आपल्याला पाचवा पॉईंट जो बघायचा आहे तो काय आहे, पाचवा पॉईंट बघा, पाचवा पॉईंट आपल्याला हा बघायचा आहे की पाचवा पॉईंट आपला असणार आहे स्वातंत्र्य संग्राम. स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, स्वातंत्र्य संग्रामामध्ये गांधीजींनी उठवलेला आवाज असेल, निळीचा सत्याग्रह असेल, किंवा गांधीजींनी केलेले जे वेगवेगळे सत्याग्रह होते, भगतसिंग असतील, आणि अशाच प्रकारचे जे क्रांतिकारी नेते ज्यांच्यामुळे आपण म्हणू शकतो की आपला देश, आपला जो भारत हा स्वतंत्र झाला, असे नेते आपल्याला जे आहेत हे बघायचे आहेत. हा स्वातंत्र्य संग्राम आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यानंतर सहावा पॉईंट काय असणार आहे याच्यामध्ये, सहावा पॉईंट असणार आहे की आपल्याला काय बघायचं आहे, आता स्वतंत्र उत्तर भारत बघायचा आहे, की भारत आता स्वतंत्र झालेला आहे. भारताच्या पाकिस्तान सोबत लढाया झालेल्या आहेत. 71ची लढाई असेल, 1999ची लढाई असेल, किंवा आपल्याला 62ची लढाई बघायला मिळेल.
हे ज्या लढाया आहेत त्या लढाया आपल्याला अभ्यासायच्या आहेत. भारतामध्ये आपल्याला म्हणता येईल की कशा प्रकारे जे आहे विकसित होत गेला भारत. भारताची त्यावेळेची आपल्याला राजकीय व्यवस्था बघायची आहे, प्रशासकीय व्यवस्था बघायची आहे. भारतामध्ये जे कॉन्स्टिट्यूशन निर्माण झालं हे कसं झालं हे आपल्याला स्वतंत्र भारतामध्ये बघायचं आहे. तर भारताचे दोन भाग कसे झाले, भारत पाकिस्तान, हे आपल्याला बघायचं आहे. हे आपण जे आहे हे स्वतंत्र उत्तर भारतामध्ये बघणार आहोत. तर बघा, हे एवढे जे पॉइंट आहेत जवळपास हे जे 14 पॉइंट आहेत हे आपल्याला जे आहेत हे अभ्यासायचे आहेत. उद्यापासून आपण जे आहे त्या मध्यकालीन इतिहासाला सुरुवात करू, कारण की प्राचीन इतिहासाचं जे वेटेज आहे ते एक्झाम मध्ये खूप कमी आहे. हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. जय हिंद, जय भारत.